नमस्कार मंडळी, तर गुड्डी बबलीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बाळासाठीची आपण रेसिपी ट्राय करणार आहोत, ती म्हणजे बेसनची पोळी. तर इथे मी साहित्य सगळं कट करून घेतलेलं आहे. कांदा, टोमॅटो, थोडं गाजर किसलेलं आहे, बीटसुद्धा किसलेलं आहे आणि थोडं कोथिंबीर घेतलेलं आहे आणि बेसनचं पीठ थोडं चाळून घेतलं आणि त्यामध्ये कांदा, टोमॅटोसुद्धा ॲड केला आणि किसलेलं गाजर आणि बीटसुद्धा ॲड केलं. यामध्ये हळद टाकण्यासाठी मी अवॉइड केली, कारण बीटाचा कलर मला पाहिजे होता. त्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडं पाणी आधीच टाकले मी, कारण ते छान भिजलं जाईल म्हणून. आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा ॲड केली आणि मिक्स केलं. बघा तुम्ही किती छान कलर आला आहे. आईस्क्रीम आहे का स्ट्रॉबेरीचा असंच वाटत होतं. मी तर कलरच्या प्रेमातच पडली होती आणि तुम्हीसुद्धा पडणार आहे. तुम्ही ट्राय करून बघा हे एकदा. आणि त्यामध्ये थोडं मी हातावरती असं स्मॅश करून ओवा टाकलेला आहे. थोडासा गरम मसालासुद्धा ॲड केलेला आहे. तुमचं बाळ थोडंसं मोठं असेल तर तुम्ही मिरचीसुद्धा बारीक थोडं कट करून ॲड करू शकता आणि आपण मोठे लोकसुद्धा खाऊ शकता. पण मी माझ्या बाळासाठी केली होती म्हणून रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली. त्यानंतर थोडेसे जिरेसुद्धा मी ॲड केले. तवा छान मीडियम हीटवरती गरम केला आणि मी असं पसरून दिलं त्यावरती. आणि थोडं कन्सिस्टन्सी अशी मीडियम ठेवायची आहे, दाटसर पण ठेवायचं नाही आहे जास्त. आणि छान आपलं हे पोळी तयार झालेली आहे. बघा तुम्ही कलर बघू शकता, खूप मस्त झालं होतं आणि माझ्या बाळाने छान खाल्लं. तुमच्या बाळासाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारे ट्राय करू शकता. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय.